तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड, मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर बघा, माझ्याकडे काही असे ब्लाऊज पीसचे तुकडे आणि काही असे पडद्याचे तुकडे पडलेले होते। तर त्या पडद्याच्या सगळ्या तुकड्याला पाऊस चालू असल्यामुळे मी काय केलं, घर बसलं फक्त त्याला ना काही गव्हाची गोणीचं आणि अस्तर म्हणून असं काहीतरी वापर करून मी ते फॅब्रिक तयार करून ठेवलेलं होतं, म्हणजे जेणेकरून मला पुढच्या टायमाला व्हिडिओ बनवायला सोपं पडेल। तर चला तर बघूया। तर बघा, माझ्याकडे हे पडद्याचे 2 तुकडे होते आणि ह्या 2 पडद्याच्या तुकड्यांना मी काहीतरी याचं वस्तू तयार केली होती, पण हे तुकडे उरलेले होते म्हणून मी तसेच ते जपून ठेवले। तर त्याचा आज आपल्याला मुहूर्त लावायचा आहे। तर चला तर बघूया। तर बघा, ही आयडिया नंबर 1 आहे। तर आपल्याला तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तर आपण माप बघूया। 6 बाय 11 इंचाचे हे माप आहे आणि असे आपल्याला 2 असे मी फॅब्रिक घेतलेले होते। तर बघा, इथे वरती मी लेस आहे त्याच्यामुळे मी वरती नाही जोडणार, पण मी काय करेल, या साईडला मी जोडून घेते। तर लेस मी नंतरून काढून वाटलंच मी जोडू शकते, पण लेस काढल्याने काय होतं, काही खराब होऊ शकते म्हणून मी तर आधी बघून घेते, मग मी तुम्हाला सांगते। तर बघा, ही जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला ही चेन अशी उलटी ठेवायची आहे आणि सरळ अशी शिलाई द्यायची आहे। तर बघा, सरळ आपली शिलाई देऊन झाली। त्याच्यानंतर एक कापड घेतलेलं आहे, तर ते कापड इथे ठेवलेलं आहे आणि याला पलटी मारून घेऊया। याने काय होतं की फिनिशिंग छान येते आणि रफ भाग दाबला जातो। तर बघा, अशा पद्धतीने इथे टॉप स्टिच द्यायचं आहे। तर बघा, टॉप स्टिच दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की रफ भाग काही दिसत नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला दुसराही पार्ट तयार करून घ्यायचा आहे। आणि बघा, ही लेस मी काढून घेतली होती आणि ही लेस या साईडला मी जोडून या ठिकाणी शिलाई मारणार आहे। तर बघ, दुसरा जो पार्ट आहे तो बी सेम त्याच पद्धतीने आपण तयार करून घेऊया। तर बघा, दुसराही पार्ट तयार करून घेतला मी आणि रफ भाग दिसत नाही, पण काय झालं, मी चेन लेस काढताना ही लेस खराब झाली, मग मी लेस नाही वापरली कारण की ती लेस माझ्याकडे नव्हती म्हणून एकच साईडला लेस ठेवलेली आहे। तर रनर ॲड केलं। रनर ॲड केल्यानंतर आपल्याला फक्त याला पलटी मारायची आहे आणि तिन्ही साईडनी पक्की शिलाई मारायची आहे। तर बघा, 3 साईडनी पक्की शिलाई मारलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे होतं आपण ते कट करून घेऊया। तर चला तर बघूया। बघा, खूप साधा सिंपलचा हा पाऊच होता आणि हे वेस्ट कपड्यापासून आपण बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याचे फिनिशिंग दिसायला बी खूप सुंदर आहे आणि मजबूत बी आहे। तर तुम्ही बघू शकतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। बघा, रफ भाग काही दिसत नाही, पण एक छोटासा कपडा आपण फेकून न देता याचा खूप सुंदर आपण हा उपयोग केलेला आहे। तर तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला बघू शकतात। तर बघा, एक्स्ट्रा तुम्ही याच्या मी थोडंसं दाखवते। बघा, याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा तर आणि खाली अस्तर म्हणून थोडंसं मी काहीतरी वापरलेलं होतं, म्हणजे हिरव्या रंगाचा कपडा वापरलेला होता। तर बघा, असं हे याच्यातलं फॅब्रिक होतं। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की मला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। चला तर आपण नेक्स्ट आयडियाकडे। तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। बघा, माझ्याकडे काही ब्लाऊज पीसच्या मी जे पिशव्या बनवत असते ना, त्या पिशव्यांचे काही असे खूप तुकडे उरलेले होते आणि ते तुकडे दिसायला बी खूप सुंदर होते, छान होते। मी सगळे तुकडे असे जपून ठेवले होते। तर तुम्ही बघू शकता की मी असे 2 तुकडे तयार केलेले आहे। हे जे छोटे छोटे तुकडे आहे हे शॉपिंग बॅगला मी जोडून घेतले होते। त्याचं पूर्ण मेजरमेंट तुम्हाला दाखवते। 4.5 ते 5 इंचाचा असा एक छोटासा मी हा तुकडा घेतलेला होता आणि मोठा तुकडा आहे तो 11 इंचाचा 13 तर 7.5 इंचाचा असा हा मोठा तुकडा आपण घेतलेला होता। तर बघा, हे जे शॉपिंग ब्लाऊज पीसचे जे छोटे छोटे तुकडे होते ते फेकून द्यायच्या आधी तर काय करायचं, असे तयार करून घ्यायचे आणि खूप सुंदर याच्यापासून तुम्ही मिनी पॉकेट तयार करू शकतात। तर बघा, या ठिकाणी आपला हा मध्य केलेला आहे। तर बघा, हा जो छोटासा तुकडा होता तो मी असा जोडून घेणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। तर बघा, आपली ही शिलाई मारून झालेली आहे। तिन्ही साईडने आपण शिलाई मारलेली आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, तर एक चेन घेतलेली आहे, छोटी चेन आहे 3 नंबरची, कारण की या पॉकेटांसाठी मी असे चेन वापरत असते। तर त्याचं चेनीचं जे माप आहे 8.5 इंच आहे। तर बघा, ही चेन आपण उलटी अशी ठेवून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला जोडायची आहे। तर बघा, या साईडने आपल्याला जोडायची होती। तर जोडल्यानंतर पलटी मारायची आहे आणि टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। सेम दुसऱ्याच बाजूला असं आपल्याला ठेवायचं आहे आणि टॉप स्टिच करायचं आहे। तर बघा, दोन्हीही साईडला मी टॉप स्टिच करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये रनर ॲड करून घ्यायचं आहे। तर बघा, असे छोटे छोटे रनर माझ्याकडे आलेले आहेत। कोणाला विकत घ्यायचे असतील तर माझ्या कम्युनिटीमध्ये मी लिंक दिलेली आहे, फोन नंबर बी दिलेला आहे, तुम्ही तिथून घेऊ शकतात।
तर बघा आपण हे रनर ॲड केलेलं आहे. आता याला सरळ असं करून घेऊया, म्हणजे उलटं करून घेऊया. तर बघा उलटं केल्यानंतर असं हे आपलं ब्लाऊज कापड दिसत आहे. तर बघा मी शॉपिंग बॅग लावलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, तर या ठिकाणी आपल्याला अंगठ्याच्या साह्याने आपल्याला फक्त मध्ये असं थोडंसं ढकलायचं आहे आणि पलटी करायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. फक्त 1-1 इंचाची पलटी करायची आहे. तर बघा अशी ही शिलाई मारून घेतलेली होती आणि तुम्ही बघू शकता की हा फोल्ड असं दिसत आहे. त्याच्यानंतर आपण चेन ओपन करून घेऊया आणि याचा तुम्हाला फायनल लुक दाखवून देते. बघा जे छोटे छोटे तुकडे उरतात ना, ते फेकून द्यायच्या आधी तर त्याच्यापासून तुम्ही खूप सुंदरसे असे छोटे छोटे मिनी पॉकेट तयार करू शकतात. जे कोणी आहे तुमच्या आजूबाजूला छोटे छोटे मुली, त्यांना तुम्ही देऊ शकतात. नाही तर तुम्ही आपल्या नातेवाईकांना सुद्धा या असे छोटे छोटे पॉकेट बनवून देऊ शकतात. किंवा याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं मेकअपचं सामान, या तुमच्या बांगड्या, काही शिलाई मशीनचं सामान आणि काहीही तुम्ही ठेवू शकतात. खूप सुंदरचं हे पॉकेट आपण तयार केलं होतं. तुम्ही बघू शकतात की मी फक्त जे ब्लाऊज पीसमधून उरलेले काही छोटे छोटे प्लेन तुकडे होते, मी त्याचा वापर केलेला आहे. काही माझे ना, मी पिशव्या शिवते, त्या पिशव्यामधून हे तुकडे उरलेले होते, त्याच्यापासून आपण खूप सुंदर असा उपयोग केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. परत भेटू. हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. बघा आज आपण ह्या जुन्या पुराण्या जीन्सचा एका छोटासा तुकडा उरलेला होता माझ्याकडे आणि या तुकड्यापासून आपण खूप सुंदरसे एक DIY तयार करणार आहोत. बघा तर हे मी असं कसं कट केलेलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी काय केलं आहे की एक पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरला फक्त असं गोल आकारामध्ये एक अशी डिझाईन दिली होती. त्याचं मी पेपर तुम्हाला दाखवून देते. मी 5.5 आणि हे 10 इंच असा आहे मी एक पेपर घेतलेला होता आणि त्याला असं मध्यभागी करून असं गोल आकार, म्हणजे एक फुलाच्या पाकळीसारखा एक आकार दिला होता. तर बघा आपल्याला असे 2 पीस घ्यायचे आहे. तर बघा या जे जुन्या पुराणा हा जीन्सचा कपडा होता, त्याच्यामध्ये मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि गुलाबी रंगाच्या दोऱ्याने याला शिलाई मारलेली आहे. तुम्ही सफेद रंगाच्या दोऱ्याने सुद्धा शिलाई मारू शकता तुमच्या आवडीनुसार, कारण की हे जुने पुराणा कपडा होता, त्याच्यामुळे आपण याच्यावर कोणताही दोरा वापरला तरी चालतो. तर बघा मी असे 2 पीस तयार करून घेतलेले आहे. तर आता याचं मी पूर्ण तुम्हाला माप दाखवून देते. तसं मी कागदावर दाखवलं होतं, पण तरी याचे 10x5 असं हे माप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे 3.5 इंचाचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा या ठिकाणी 3.5 इंचाची मार्किंग आपण केलेली आहे दोन्हीही साईडला. तर 3.5 इंचाची आपल्याला दोन्हीही सेम मार्किंग करून घ्यायची आहे. बघा एक मी असं कपडा घेतलेला आहे. तर हे 2 असे कपडे होते माझ्याकडे उरलेले. त्या कपडा म्हणजे अंदाजे मी तुम्हाला दाखवून देते. तर आपल्याला फक्त याचा इझी लेस आहे मारलेली, तिथे आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारून याला पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. बघा असं ठेवायचं आहे, शिलाई मारायची आहे आणि पूर्ण अशी शिलाई करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी शिलाई मारलेली आहे दोन्हीही साईडने. आणि आता एक्स्ट्राचं जे उरलेलं होतं ते कट करूया. ते कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की असं दिसत आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एक चेन घ्यायची आहे आणि ती चेन आपल्याला ही जी वरचं जे टोक आहे तिथून तर या टोकापर्यंत शिलाई मारायची आहे. बघा असे मी उलटी ठेवलेली आहे आणि उलटी ठेवल्यानंतर असे याचे मार्किंग करून इथे मी शिलाई देत आहे. तर या ठिकाणी शिलाई करून घ्यायचं आहे, टॉप टिच द्यायचं आहे. तर बघा शिलाई झाल्यानंतर आपण त्याला व्यवस्थितपणे ओपन करून घेऊया आणि दुसरेही साईडला जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी टॉप टिच मारायचं आहे. तर बघा आपलं शिलाई झालेली आहे आणि टॉप टिच बी देऊन झालेलं आहे. तर त्याच्यानंतर मी एक रनर घेतलेला आहे. रनर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तर आपण 5 नंबरची चेन वापरली होती, तर मी 5 नंबरचंच रनर घेत आहे. त्याच्यानंतर मी या ठिकाणी हे रनर हे दोन्हीही पार्ट समोर घेऊन याच्यामध्ये चेन जॉईन करून घेणार आहे. तर बघा या ठिकाणी चेन आपल्याला जोडायची आहे, अटॅच करायची आहे. चेन जोडल्यानंतर याला आपण उलटं करून घेऊया. तर बघा या ठिकाणी आपले हे उलटं झालेलं आहे. नंतर या ठिकाणी आपल्याला सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर शिलाई मारताना डबल टिबल शिलाई मारा, जेणेकरून आपली चेन निसटणार नाही आणि एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून टाकूया. तर बघा इथून चेन आपण ओपन करून घेऊया आणि याचं व्यवस्थितपणे याला
सरळ करून घेऊया। ते बघा हे आपलं सरळ करून झालेलं आहे। तुम्ही बघू शकतात की एक छोटंसं असं पॉकेट दिसत आहे आणि खूप छान आकाराचं एक छोटंसं मिनी पॉकेट तुम्ही असंही तयार करू शकतात। पण आपल्याला हे छोट्या मुलांसाठी बनवायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं काही DIY किंवा क्रिएटिव्हिटी आपल्याला दाखवायलाच लागेल। तर बघा एक तेच आपण जे थोडासा तुकडा उरलेला होता तो मी तुकडा हा घेतलेला आहे, दोन्ही याचे उरलेले। तर बघा आणि असंही आकारामध्ये आपल्याला बनवायचं आहे। जसं माशाची जी शेपूट आहे ती आपल्याला तयार करायची आहे। तर बघा मी खाली शॉपिंग बॅग ठेवलेला आहे, त्याच्यानंतर हा कपडा ठेवलेला आहे आणि हा कपडा आपण ठेवायचा आहे। तर हा वरचा जो कपडा आहे तो उलटा ठेवायचा आहे आणि सरळ आपण याला एक छानपैकी माशाच्या आकाराची एक डिझाईन तयार करून घेऊया। तर बघा आपल्या मनानुसार तुम्ही कोणतीही डिझाईन तयार करून माशाची जी शेपूट आहे ती तयार करू शकतात। तर बघा अशी ही डिझाईन मी तयार केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला डबल शिलाई मारायची आहे। तुम्ही बघू शकतात की मी डबल शिलाई मारली आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करायचं आहे। कट केल्यानंतर याला आपण असं सरळ करून घेऊया। तर बघा आपण सरळ करून घेतलेलं आहे। सरळ केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असं ठेवायचं आहे, इथे शिलाई मारून याला टॉप स्टिच करायचं आहे आणि शिलाई पूर्ण याला द्यायची आहे। तर बघा खूप सुंदर हे आपलं छोटंसं लहान मुलांसाठी जुन्या कपड्यापासून एक छोटंसं माशांचं आकाराचं पाऊच तयार झालेलं आहे, फिश आकाराचं पाऊच तयार झालेलं आहे। तुम्ही डेकोरेशन म्हणून असे हे सफेद जे बटणं असतात त्याचा वापर करू शकतात, डोळे म्हणून तुम्हाला काही दाखवते बघा असेही तुम्ही वापर करू शकतात, डोळे म्हणून किंवा तुम्ही दोन असे असतील ते बनवू शकतात किंवा तुमच्याकडे गुगली आईस असतील तर गुगली आईसचा सुद्धा तुम्ही वापर करून असे त्याचे डोळे लावू शकतात दोन्हीही साईडने। तर बघा माझ्याकडे असे भरपूर असे गुगली आईस आहे, पण मी बघून घेते की कोणतं छान दिसेल तर मी तोच गुगली आईस याला पाऊचला लावणार आहे। तर मला हा मोठाच छान वाटला कारण का हा फिश मोठा आहे तर मोठाच छान दिसेल, तर मी हा डोळा इथे लावून घेत आहे। किंवा तुमच्याकडे गुगली आईस नसेल तर तुम्ही व्हाईट कलरचे बटणं घेऊन सुद्धा याला त्याचे डोळे तयार करू शकतात। तर बघा मी गुगली आईस जोडून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की खूप सुंदरसा हा आपला छोटासा जुन्या कपड्यापासून बनवलेला पाऊच तयार झालेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। माझ्या चॅनलवर तुम्हाला खूप छोटे छोटे मुलांचे पाऊच पाहायला नक्की भेटतील। तर हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण एक शॉपिंग बॅगपासून आणि कवाच्या गोणीपासून खूप सुंदरसं DIY तयार करणार आहोत, जे तुमच्या घरामध्ये उपयुक्त होईल। तर याचं पूर्ण जे माप आहे ते आहे 19 गुणिले 10 इंच, म्हणजे 19 बाय 10 इंचाचा हा आपल्याला फक्त असं एक पीस घ्यायचा आहे, वन पीसच घ्यायचा आहे आणि आपल्याला एक त्याचं असं मध्य करायचं आहे। तर बघा तुम्ही बघू शकतात आणि असं मध्य केलं की हे जे दोन कॉर्नर येतात त्या कॉर्नरला आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे। तुम्ही बघू शकतात तर या ठिकाणी तर अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। बघा इथे आपल्याला मार्किंग करायची आहे, सेम तशीच इथे मार्किंग आपल्याला करायची आहे। तर बघा मार्किंग तुम्हाला समजा दिसत नसेल तर आपल्याला ही मार्किंग कट करून घ्यायची आहे। तर मी बरोबर हे कट केलेले आहे। तर बघा हे आपल्याला पीस असा आपला तयार झालेला होता आणि या पीसमध्ये आपण फक्त गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। आणि बघा ह्या ठिकाणी असे जे कॉर्नर करतात त्या ठिकाणी तुम्ही शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई दिलं का काय होतं, परफेक्ट बनतं। मी खूप वेळेस बघितलेलं आहे की काही जणी शिलाई देत नाही आणि तयार करतात तर काही चुकीचं होऊन जातं। त्या ठिकाणी नंतर आपल्याला एक चेन घ्यायची आहे। तर चेन घेतल्यानंतर बघा चेन आपण ही घेतलेली आहे 11 इंचाची। तर हा चेनीचा एक व्हाईट कलरचा छोटासा तुकडा पडलेलाच होता म्हणून मी तोच वापरला, नाही तर तुम्ही कोणत्याही रंगाची वापरू शकतात। तर बघा उलटी ठेवायची आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे। तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी सुद्धा मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी पलटी करून या ठिकाणी टॉप स्टिच करायचं आहे। परत दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे, पलटी करून टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा आपल्या दोन्हीही साईडना टॉप स्टिच झालेलं आहे। आता आपण याला सरळ असं करून घेऊया
फोल्ड करून घेऊ आणि आपण रनर ॲड करून घेऊया। तर बघा वरती माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, ज्यांना करून रनर, फॉर्म सीट, नॉन वन दोरी घ्यायचे असतील तर मला व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा आणि याचा तुम्हाला रिप्लाय नक्की भेटून जाईल। तर बघा या ठिकाणी आपण ही जी चेन आहे ती या ठिकाणी आपण टाकून घेऊया। तर बघा टाकल्यानंतर हा जो पीस आहे आपण तयार केलेला त्याला आपण उलटं करून घेऊया। बघा व्यवस्थितपणे उलटं करून घेऊया आणि बघा या ठिकाणी आपले हे कापड व्यवस्थित झालेलं आहे। तर कॉर्नर बी बरोबर आलेले आहे। तर काय करायचं या ठिकाणी शिलाई मारायची आहे दोन्हीही साईडने। तर बघा मी शिलाई बी मारली आणि हाताचं लगेच पायपिंग बी करून घेतलेलं आहे। त्यानंतर हे जे कॉर्नर आपण कट केले होते त्या ठिकाणी शिलाई मारायची आहे। तर बघा मी या ठिकाणी डबल शिलाई मारून घेतलेली आहे दोन्हीही कॉर्नरला। आता आपण याचा फायनल लुक बघूया। तर बघा घरामध्ये जे गव्हाचे गोणीचा वापर करून म्हणजे जुनी पुराणी जी गव्हाची गोणी आहे त्याचा वापर करून आणि फक्त एक शॉपिंग बॅगचा वापर करून खूप सुंदरसा आपण ही बॅग तयार केलेली आहे। तुम्ही त्याचा बेस बघू शकतात आणि हे बघा किती छान याचा लुक आहे आणि कलर बी खूप छान होता। तर बघा इतकी ही साधी सिंपलची आपण पाऊच तयार केलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि बघा तुम्हाला बॅगचं मटेरियल घ्यायचं आहे तर माझा या व्हिडिओमध्ये माझा फोन नंबर बी दिलेला आहे, तुम्ही माझ्याकडनं बॅगचं मटेरियल घेऊ शकतात। जसं की फॉर्म सीट, नॉन वन, रनर, चेन, रबर सीट भरपूर असं मटेरियल आपल्याकडे आलेलं आहे।